हाय आय एम सुपर हॅपी अँड पंप. आज असा व्हिडिओ घेऊन आलोय श्रवण स्टॉक मार्केटमध्ये की तुमचा माइंड ब्लो होणार. काय होणार आहे? बूम. काय माइंडसेट, काय आहे ट्रेडिंग, काय आहे स्टॉक मार्केट, काय आहे स्ट्रॅटेजी. हे नाही आहे क्लास, हे नाही युट्यूब चॅनल, हे आहे फक्त माइंडसेट. आणि माइंडसेट असला तर तुम्ही पैसे कमवू शकता. स्ट्रॅटेजीने पैसे कमवू शकत नाही. मी माझ्या स्टुडंटला 3-3 तास बसून प्रॅक्टिस करून घेतो. इथं 3-3 तास. ते म्हणतात सर आम्ही दररोज प्रॅक्टिस करतो. मी म्हणतो यूज नका. आठवड्यातनं 3 तास प्रॅक्टिसला क्लासमध्ये करून घेतोय. आणि म्हणूनच सांगतो तुम्हाला, फिजिकल क्लास अटेंड करा, माझ्याकडे करा, कुठेही करा, व्हॉट एव्हर कुठेही करा. ऑनलाईन करू नका. ऑनलाईननं पैसे तुमचे बनणार नाहीत. वाक्य लिहून ठेवा. ओनली फिजिकल क्लास. फिजिकल क्लासमध्ये तुमचे पायरी क्लिअर होऊ शकतात, नॉट ऑनलाईन मध्ये. आज काय ट्रेडिंग मध्ये, माइंडसेट मध्ये, तर आपण क्लासला जातो. हे मी शिकवले सोनू शर्मा म्हणून मोटिवेशन युट्यूब चॅनल, त्यांचं पुस्तक आहे. त्यामधला हा पुस्तक आहे, त्यातले एक पॉइंट आहे. तर काय आपण क्लास करतोय, 1-2 मित्र असतात क्लास करतात. एक मित्र पुढे जातो, एक मित्र मागे जातो. एक मित्र पुढे जातोय, सॉरी एक मित्र पुढे जातोय आणि एक मित्र मागे जातोय. असं का होतंय? एक मित्र 100 चॅट प्रॅक्टिस करतोय, एक मित्र 10 चॅट प्रॅक्टिस करतोय. असं का होतंय? एक मित्र लॅपटॉप बघतोय आणि एक मित्र म्हणतोय आज मला वेळ नाही. असं का होतंय? एक मित्र पैसे कमवून 4 व्हीलर घेतोय, एक मित्र सायकलवर 2 व्हीलरवर जातोय. असं का होतंय? माइंडसेट. शिकवलेलं तर दोघांना सेम असते. प्रॅक्टिस दोघांनी सेम केलेली असते. प्रॅक्टिस दोघांनी सेम करून घेतलेली असते. क्लासेस दोघांनी सेम बसलेले असतात, पण एक पुढे जातो, एक मागे जातो. असं का होतं? तर माइंडसेट म्हणून. तर इथलं पुढे तुम्हाला असं कोणतरी म्हणायला आलं, अरे हा माणूस पुढे गेला, तू माणूस पुढे गेला नाही, हा माणूस इकडे गेला, ह्या माणसानं 4 व्हीलर घेतली, ह्या माणसाने वॉटेवर बंगला घेतला, ह्या माणसानं फ्लॅट घेतला, ह्या माणसाने जागा घेतली, तू अजून तिथंच आहेस. तर त्याला एक म्हण सांगायची. एक मनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आय डोंट नो, मराठीमध्ये म्हण म्हणतात. म्हण म्हणजे नियम. काय? हमारा हाथी का है देर लगेगा तू जा. काय म्हणायचं? हमारा हाथी का है देर लगेगा तू जा. तर स्टोरी सांगतो आणि विषय क्लोज करतो. तर काय असते, एक कुतिया, एक कुतिया और एक हातीने दोघं प्रेग्नेंट झालेले असतात एकाच वेळेला. 3 महिन्यानंतर कुत्रीनं 10 जणांना जन्म दिलेला असतो. हातीने अजून पोटातच बाळ असतं. आणि 3 महिने होतात, कुत्रीनं आधी 6 पिल्लांना जन्म दिलेला असतो. हातीच्या पोटात अजून एकच बाळ असतं. आणि 6 महिन्याला 6 पिल्ली देतात. हातीच्या पोटातून बाळ एकच असते, ते बाहेर आलेलं नसते. आणि 6 महिन्यांना 6 डझन पिल्ली, 6 पिल्ली देतात, 1 डझन पिल्ली देतात. आणि परत बाळ हातीच्या पोटात तसंच असते. पण ती कुत्री अशी येते म्हणजे, अरे तू आर यू शुअर यू आर प्रेग्नेंट? मी 2 वर्षात 24 पिलांना जन्म दिला आणि तो एकाच पिलांना जन्म दिला झालेस. तर हातीने जो उत्तर आहे आणि घरी घेऊन जाऊ ट्रेनिंग माइंडसेटमध्ये. तर हातीने काय म्हणते की ज्या वेळेला तू काय करायलास, पप्पी कॅरी करायलास, मी काय करायला एलिफंट कॅरी करायला पोटात. ज्या वेळेला माझं पिल्ल रस्त्यावर जाणार, त्या रस्त्याची माणसं बाजूला होणार आणि नमस्कार करणार. आणि ज्या वेळेला तुझं पिल्ल रस्त्यावर जाणार, रस्त्यावरची माणसं दगड घेऊन मारणार. ज्या वेळेला माझ्या पिल्लानं गावात प्रवेश केला की लोक दरवाजा बाहेरून नमस्कार खायला ते देणार. तुझ्या पिल्लाला जर दारात आली तर काठीने ते मारणार. त्यामुळं मी एलिफंट कॅरी करतो. जेव्हा माझे बाळ खाली फरशीवर पडणार पृथ्वीवर, त्यावेळेला ती पृथ्वी फील करणार की एलिफंट जन्माला आला. आणि त्यामुळं आय कॅरी एलिफंट, नॉट अ पॉपी. त्यामुळं तुम्हाला जर कोण म्हणायला लागलं की तुम्हीच अजून झालं नाही, हिनं पैसे कमवले, तुम्ही हिनं श्रीमंत झाला, ह्याच्या ट्रेडिंगचा हिनं स्टॉक शोधून काढले, तू काढला, तर त्याला सरळ म्हणाल, हमारा हाथी का है देर लगेगा जा.
काय हमारा हाती काय देर लगेगा ज्या. त्यामुळं कधी कुणाशी सारांश कधी कुणावर कंपॅरिझन करायचं. जर तुम्ही कंपॅरिझन ट्रेडिंगमध्ये केला गॅरंटी पैसे लॉस होतात. हां, आणि जाता तुम्हाला सांगतो, जो कोण तुम्हाला यूट्यूबवर आपला पोर्टफोलिओ पैसे दाखवत असेल, शेअर दाखवत असेल, काय दाखवत असेल, प्रॉफिट दाखवत असेल, त्याला पहिला अनफॉलो करा. कारण तो तुम्हाला ₹1 देणार नाही. हे फक्त तुम्ही त्याजवळ येण्याचं जाल तो फेकायला लागेल. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा क्लासेस संदर्भात आणि नक्की एकदा विजिट करा. बाय, थँक्यू.